ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, परत इथे बीड या रेल्वेच्या मार्गाचं आता कुठेतरी स्वप्न साकारण्यात होत आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं तर काही शेतकऱ्याचा विरोध देखील दर्शवण्यात आलेला आहे। काय विरोध नेमकं पाहिलं तर परळी तालुक्यातील शिरसाळ तालुक्यातील शिवारांमध्ये पाहिलं तर खामगाव या शिवारात पाहिलं तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा या ठिकाणी ओव्हरब्रिज केला जातो आहे, जाणीवपूर्वक केला जातो आहे। कशामुळे केला जातो आहे किंवा राजकीय पोटी केला जातो आहे, त्याच्यामुळे आमची अनेक शेती आहे ती वाया जाणार आहे आणि त्यामुळे पाहिलं आमचं मोठं नुकसान होणार आहे। जे आम्ही 1910 मध्ये जमिनी भूसंपादन करण्यात आली होती, आम्ही त्या जमिनी सरकार दिल्या होत्या। मात्र या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी ब्रिजची गरज नसताना देखील पर्याय रस्ता असताना देखील या ठिकाणी जाणीवपूर्वक ब्रिज केला जाते, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे। या ठिकाणी पाहिलं आता 3 गावचे सरपंच 2 ते 3 गावचे सरपंच या ठिकाणी विरोध करायला दिसत आहेत। त्या आपण त्यांच्याशी जाणून घेत तर काय सांगाल, या ठिकाणी पाहिलं आपण आता विरोध करायला दिसत आहेत की या ठिकाणी ब्रिजची गरज नसताना देखील या ठिकाणी ब्रिज जाणीवपूर्वक लादला जातो आहे। मुळात माझं असं म्हणणं आहे की आम्हाला ब्रिजचा विरोध नाही किंवा रेल्वे कामाच्या बाबतीत कुठलाही विरोध नाही आहे। विरोध आहे ते ज्या ठिकाणी किंवा इथं गरज नसतानासुद्धा उड्डाण पूल केला जातो आहे, इथं पर्याय व्यवस्था त्याला आहे आणि ही पर्याय व्यवस्था आम्ही स्वतःहून केलेली नाही आहे। प्रशासनानं इथं SDM येऊन गेले, तहसीलदार येऊन गेले, माननीय कलेक्टर साहेब इथं येऊन गेले, त्यांनीसुद्धा ही पर्याय व्यवस्था जेव्हा बघितली, ही पर्याय व्यवस्था कशासाठी आहे, इथं गुणवत्ती प्रकल्प आणि इथं एक सुकळी गाव आहे, त्या गावासाठी ही पर्याय व्यवस्था आहे। त्यांनी सकारात्मक अशी भूमिका घेतली आणि म्हणले की ह्या ठिकाणी उड्डाण पुलाची कुठलीही गरज नाही आहे असं प्रशासनानं आम्हाला म्हणजे आश्वस्त केलं आणि सांगितलं की आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि त्या पद्धतीनं आपण हा पर्याय व्यवस्था काढू। जेव्हा आपण ही जमीन भूसंपादन केली होती 9-10 मध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला काही सरकारने काय सांगितलं होतं की या ठिकाणी ओव्हरब्रिज होणार म्हणून? नाही, आम्हाला ज्यावेळेस 2008-9 मध्ये ही आमची जमीन हे केली होती, संपादित केली होती, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अशी आम्हाला कल्पना दिलेली नव्हती की इथं ओव्हरब्रिज होईल किंवा उड्डाण पूल होईल असं सांगितलेलं नव्हतं। या ठिकाणी पाहिलं तर किती गावाचं या गावानं ये जा करतात लोक? या रोडवरून फक्त एक सिंगल गाव आहे, ते आहे सुकळी। याच्या व्यतिरिक्त कुठलाही कुठलं गाव नाही। गावाला पर्याय आहे ना, या ठिकाणी बोगदा रेल्वेने ऑलरेडी केलेलाच आहे। हो आहे ना, तोच प्रशासनानंच त्यांनी आम्हाला सांगितलं। आमच्या दोन्ही गावांना सूचित असं केलं होतं किंवा इथल्या जे सुकळी गाव आहे त्यांना जाण्यासाठी हा पर्याय व्यवस्था आहे। ह्या पर्याय व्यवस्थानं सुकळी गावातले लोक किंवा तिथले म्हणजे जे कोणी असतील ते त्यांची काही दळणवळणाची व्यवस्था असेल किंवा त्यांनी जे मांडलं आम्हाला किंवा आमचं काही म्हणजे शैक्षणिक असेल, आरोग्य विभाग असेल, त्यांना जाण्यासाठी ही फार मोठी उड्डाण आपलं पर्याय व्यवस्था त्यांनी केलेली आहे। मला ह्याच्यात एक असं सूचित करायचं आहे की आपण बीड बायपासला नॅशनल हायवे आहे, त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे मोठी ये जा करणं नॅशनल हायवे आहे, त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे अंडरपास केलेला आहे। त्याच्यापेक्षा तेच लेवल आम्ही ती सुद्धा लेवल मोजली, ती आणि ही लेवल एकच आहे। मग तिथं नॅशनल हायवेला जमती तर मग एक छोट्याशा सुकळी गावाला का जमत नाही, हा एक प्रश्न आहे। सरपंच काय सांगाल, या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी विरोध केला जातो, या ठिकाणी पाहिलं तर पर्याय रस्ता देखील आहे या ठिकाणी तयार, पण विरोध का? आमचा ओव्हरब्रिजला विरोध नाही सर, सर्वप्रथम कारण इथं ओव्हरब्रिजची गरजच नाही। कारण तुम्ही आता पाहू शकताल इथं 1-2 महिन्यापूर्वीच त्या गुत्तेदाराला रेल्वेनं टेंडर सोडलं, पोल शिफ्टिंग केली, इथं मुरुम टाकला, साफसफाई केली आणि सिमेंट रस्ता करण्यासाठी त्यानं यंत्रसामुग्री जी काय लागणार आहे ती सुद्धा इथं आणून टाकली। हट्ट नेमकं कोण करतं? आणि अचानक काय झालं की परत आम्हाला असं सांगण्यात आलं की इथं ब्रिजच पाहिजे। मग आम्हाला असं वाटायला लागलं की इथं रेल्वे प्रशासनाचाच काहीतरी इथं इगो दडला आहे किंवा त्यांचा हट्ट आहे। कारण इथं तहसीलदार साहेब पॉझिटिव्ह आहेत, SDM साहेब पॉझिटिव्ह आहेत, माननीय कलेक्टर साहेब इथे येऊन गेले, ते सुद्धा म्हणले तांत्रिक काही बाब अडचणी असेल तर आम्ही इथं पाहूत आणि नसेल तर काय अडचणी तुम्ही म्हणता त्या हिशोबानं ब्रिज कॅन्सल करूत आणि पर्याय रस्ता इथं आहे। तुम्ही बघितलं तसं ते अंडरपास पूल आहे, तिथून आपण हे एक गाव 1800 लोकसंख्येचं गाव आहे पुढं, त्याची आपण वाहतूक तिकडून काढू। मग त्याच्यानंतर आम्हाला रेल्वे प्रशासन सांगितलं की इरिगेशनवाल्याचा पुढं गुणवत्ती प्रकल्पाचा एक डॅम आहे, त्याला जाण्या येण्यासाठी त्यांच्या पोकलीन वगैरे मोठाले वाहनं जातात, ते तिथून जाणार नाहीत। मग रेल्वेचे इरिगेशनवाले इनामदार साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुरेशी साहेब आणि SDM साहेब आमचे लाटकर साहेब एक दिवस इथे येऊन आमच्या पूर्ण पाहणी भागाची केली, काही रस्ते पाहिले, त्यांना रस्ते बाकीचे पसंत पडले नाहीत। मग आम्ही त्या बोगद्यात गेल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं किंवा इथून आमची पोकलीन जात नाही। मग पोकलीन जात नाही म्हणल्यानंतर आम्ही गंगाखेडून पोकलीन ट्रेलर बोलवल्यानंतर त्यांना डेमो करून आम्ही ह्या पद्धतीनं घालून दाखविलं। मग त्याच्यानंतर इरिगेशनवाल्याचं म्हणणं आलं की आमचीसुद्धा काही अडचण नाही, म्हणजे काय तांत्रिक अडचण होती तीसुद्धा आता सॉल्व्ह झाली। मग गावाच्या विरोधात असताना मग सरकार का असं का जाणीवपूर्वक का तुमच्या लादा जातं ब्रिज? आणि सर प्रशासनाकडं फक्त आता काल परवा एक सुकळी गावातून एक अर्ज गेला आहे किंवा ह्या 2 गावचे तपोवन आणि खामगाव 2 गावाचा विरोध आहे आणि हे शेतकरी
किंवा शेतकरी म्हणण्याच्या गावकरी दादागिरी करतात, दंडमशाही करतात, हुकुमशाही करतात, अधिकाऱ्यावर आणि गाववाल्यावर इथं दबाव आणतात. त्यानं पुढे येऊन सांगावं कोणाला आम्ही शिवीगाळ केली, कोणावर दबाव आणला, किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सांगावं ह्या गावचं. तुम्ही शिवगाळ करता, दादागिरी करता, ब्रिज झाल्यास दादागिरी कमी होणार नाही. अहो इथं एक लक्षात घ्या, सुकळी गाव 70% तपोन आणि खामगाव शिवारातून गुन्ह्या गोविंदानं गेले आमच्या आजोबा पंजोबापासून इथं या करतात. तर आतापर्यंत कधी दादागिरी नाही, कधी शिवीगाळ नाही, कधी कोणाला हाणमार नाही, आणि आताच कशी होईल. या संदर्भात आपण काही स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, त्याच्याशी तुम्ही आपण संवाद साधला कधी? संवाद साधला ना. आम्ही धनंजय मुंडे साहेबाची भेट घेतली, पंकजाताई साहेबाची भेट घेतली, आमची व्यथा मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार कलेक्टर साहेबांना इथं व्हिजिट केली, तहसीलदार साहेबांना व्हिजिट केली, SDM साहेबांना व्हिजिट केली. ज्या ज्या अधिकाऱ्यांना इथं व्हिजिट केली आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी केली त्या लोकांना आमची बाजू पटलेली. कलेक्टर साहेबाला सुद्धा आमची बाजू पटली. इथं पर्याय व्यवस्था आहे आणि इथं ब्रिजची गरज नाही. मुळात काय सर, हे जे सुकळी आणि हे जो रस्ता आहे हा मुळात गावाला जाणारा रस्ता नाही, सुकळीला जाणारा रस्ता त्या बाजूने गावाच्या. आणि हा रस्ता गोंडवारावरी धरण प्रकल्प हे चालू करताना हा आमच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत आणि त्यावेळेस हा रस्ता केलेला आहे. पण या रस्त्याला सुद्धा 1980 पासून आम्हाला 1 रुपया मिळाला नाही. अजून आमचे ह्याबद्दलचे दावे कोर्टात प्रलंबित आहेत, त्याचा 1 बी रुपया भेटला नाही. तरी बी आम्ही सुकळी गावच्या कोणत्याच लोकांना त्रास दिला नाही ना ये जा करण्यासाठी, आम्हाला पैसे नाही मिळाले असताना. आणि तुमच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की आम्ही रेल्वे प्रकल्पाला विरोध केला नाही. रेल्वे प्रकल्प हे आमचे दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाचं स्वप्न आहे. त्यांचं स्वप्न म्हणजे आमचं स्वप्न आहे ना. आणि हे जे रेल्वेचे रोड आहेत हे आमच्याच रानात पडलेले आहेत ना. आता आमचा फक्त ह्या उड्डाणपुलाला विरोध आहे. आणि ते बी काय आहे की त्याला इथं पर्यायी रस्ता आहे ना, उड्डाणपुलाला पर्यायी रस्ता आहे. इथून 400 मीटरवर एक पूल आहे. जाणीवपूर्वक पूल लादला जातो, आपल्यावर जाणीवपूर्वक लादला जातो फक्त गुत्तेदाराच्या फायद्यासाठी. गुत्तेदाराचे काय 2, 4 का 5 कोटी रुपये बुडतील ह्याच्यात, फक्त त्या गुत्तेदाराच्या फायद्यासाठी. हे कलेक्टर साहेब आमच्या बाजूने आहेत, SDM साहेब आमच्या बाजूने आहेत, तहसीलदार साहेब आमच्या बाजूने आहेत. आणि फक्त गुत्तेदाराच्या हट्टासापोटी हे चालू आहे ना. आणि आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. इथं 2 एकर 3 एकरपेक्षा मोठा शेतकरी नाही. आम्हाला मावेजा किती दिवस पुरणार आहे? आम्हाला आमचा पूर्ण उदरनिर्वाह आमच्या शेतीवर आहे ना. त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण आमची शेती जाऊ द्यायची नाही आहे. बरं गरजच असती, समजा जर इथं पर्याय व्यवस्था नसती तर आमची पूर्ण बी शेती गेली असते तरी आम्ही कधीच मागं हटला नसतात. सरकारला द्यायला आम्ही तयार होतात ना. दादा काय सांगा, तुमची शेती याच्यामध्ये चालली, काय तुमची मागणी असं सरकारला? शेती म्हणजे काय खावा आणि काय ठेवा. आमची जमीनच अर्धा एकर, 2 बोर आहेत. सगळं असं होऊ नये आणि उड्डाणपूल सुद्धा होऊ नये ही आमची क्लिअर भावना. गरज नाही ना उड्डाणपुलाची? हा, गरजच नाही. पण रस्ता आहे तुमच्या गावाला? हा, तुमच्या गावाला जाण्याचा रस्ता आहे ना पर्याय? हा, आमच्या गावाला रस्ता आहे. मी जाणीवपूर्वक या ठिकाणी उड्डाणपूल केलं नसेल तर मी फाशी घेतल्याशी राहणार नाही. तर काय मागणी तुमची? आमची मागणी आहे, भूसंपादन अधिकारी जे आहेत ते आता त्यांना जे मोजमाप करण्यासाठी येईल त्यांना कसल्याही प्रकारची आम्हाला शेतकऱ्याला नोटीस दिलेली नाही. आणि अचानक आता सांगितलं की आम्ही मोजमाप करण्यासाठी येणार आहोत. हा उड्डाणपूल रद्द झाला पाहिजे. हा उड्डाणपूल रद्द झाला पाहिजे. हा उड्डाणपूल होण्याची गरजच नाही, कारण त्यांना पर्याय मार्ग रस्ता आहे. इथं भूमी इथं जी शेतकरी आहेत साधारण 2 एकर 1 एकर 1.5 एकर 3 एकरचे शेतकरी आहेत. आणि त्या पुलाची काही गरज नाही, पुलाची आवश्यकता नसताना गुत्तेदाराच्या हट्टापोटी हे रस्ता करण्याचं त्यांचं मानस आहे. तर हे होते का त्या गावाचे सरपंच गावकरी होते, त्याचं म्हणणं आहे की या ठिकाणी जाणीवपूर्वक हा पूल इथं बांधला जातो आहे. त्याचा फक्त फायदा गुत्तेदार होणार आहे, शेतकऱ्याला होणार नाही. या शेतकऱ्याची मोठी देखील होणार आहे. हा जो पूल रद्द करण्यात यावा, नाही तर आम्ही टोकाची भूमिका घेऊ अशी देखील त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकास स्वामीचा, मी संभाजी मुंडे, शिरसाळा, परळी, बीड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.